दुधाळशेठच्या कामात संपर्क त्याच्या तोडीला दौलत माने बसू शकत नाही हो. 2 वर्षापासून दुधाळशेठ जनसंपर्कात आहे. आता जवळजवळ 2-3 वर्ष झाले ते जनसंपर्कात आहे. लोकांच्या अडचणी कोण गोरगरीब गेला एखाद्या वेळेस काय असं आहे तसं आहे म्हणलं का त्याची अडचण सारायचं जाग्याला फोन करून किंवा स्वतः जाऊन अडचणी सारतायची. जसं तर माननीय समाधानदादा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली 24 गाव श्वसिंचन योजनेचं काम झाल्यापासून या भागातल्या लोकांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आणि ह्या भागातल्या जनतेचं म्हणणं होतं की आम्हाला ह्या आयुष्यात कधीच पाणी बघायला मिळणार नाही, कारण पाठीमागं जे होत आलं ते पुढं होणार. परंतु माननीय समाधानदादांनी हातात घेतला तो विषय आणि तो विषय एवढ्या लवकर मार्गी लावला की आता सगळ्यांना वाटतं की निश्चितपणानं आता मलाच हे पाणी बघायला मिळणार, माझ्या पुढच्या पिढीचा विषयच नाही, मीच आता ह्या पाण्यावर अगदी हिरवं मालरान बघणार असं वाटतं. पण ठराविक करणं द्यायचं म्हणलं तर हनुमंत दुधाळ यांचं जे कार्य आहे ना ते मागील 5 ते 7 वर्षात त्यांनी जे निस्वार्थपणानं कुठलाही जात धर्म न बघता त्या लोकांनी त्यांची सेवा केली आहे. कुठेही त्यांनी जे अडचणीत आलं, कुठं एखादं गरीब फॅमिली अडचणीत आहे त्यांना आर्थिक निधी देणे, त्यांचे स्कूल त्यांची शाळा ह्यामार्फत त्यांनी बरेच निधी सगळ्यांना दिलेत. जो उमेदवार जर प्रामाणिक काम करत असेल, त्याच्या कष्टानं जर तो श्रीमंत झाला असेल तर आपण त्याच्यावरती आरोप करू शकत नाही ना. नमस्कार, लोकनामा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मंगळवेढा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकींचा बिगुल आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघामध्ये राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. हुलजंती परिषद गटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. एकीकडे प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना आपला अजेंडा समजवण्याचा प्रयत्न करत आहे, तर एकीकडे सर्वसामान्य ग्रामस्थांना या निवडणुकीबद्दल काय वाटते, चला जाणून घेऊयात. नमस्ते. काय नाव? रवींद्र शेवे, गाव कर्जा. काय म्हणते जिल्हा परिषद वातावरण? जिल्हा परिषद वातावरण 1 नंबर आहे. कोणाला? भाजपा. भाजपनं काय केलं तुमच्यासाठी? भाजपनं तर कामं तर न सांगण्यासारखी केली, भरपूर कामं केली. बरं. प्रत्येक जे काम आपण बोललो ना ते काम झालंच आपल्याकडे. म्हणजे तुमचं गाव भाजपच्या बाजूने असं दिसते एकंदरीत? हो, 90% पुढं. बरं. त्यांनी आता 2 जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, माहिती आहे कोण? हो आहेत ना. कोण? संगीता अक्का दुधाळ आणि अर्जुन मल्लाळे, तुकाराम अर्जुन मल्लाळे. बरं. आणि दुधाळ शेठबद्दल काय सांगचाल तुम्ही? दुधाळ शेठ चांगलं व्यक्तिमत्व आहे, बोलण्याला वागायला, समाजाला धरून सगळ्या 4 पोरांना घेऊन संगत चालतोय. व्यक्तिमत्व पण चांगलं आहे, काम पण आहे व्यवस्थित. आणि समाधानदादा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं पण आमच्या गावात भरपूर कामं झाली. ती बरं. जे आपण निधी मागितलं त्याला नाहीच म्हटलेले. अच्छा, ओके. सगळे कामं झाले, पूर्ण शाळेपासून ते कुठे मागेल ते निधी काय कमीच नाही. बरं. दुधाळ शेठने सर्वसामान्य लोकांसाठी बँक स्थापन केली, शाळा सुरू केल्या त्या. तसं आता सध्याला जी विरोधातली उमेदवार आहेत त्यांनी तुमच्यासाठी किंवा जनतेसाठी काय केलं का? हो, उमेदवार कुठले आहेत कसे कुणाला गाठ पडली ती काय कोणालाच माहीत नाही. तुमच्याकडे आलेच नाहीत का? विषयच नाही त्यांचा. बरं. ते उमेदवार कोण आहे नेमकं, ते काय कुठल्या क्षेत्रातले आहे, ते कशासाठी उभारले ते काय विषयच नाही त्यांचा. नमस्ते. काय नाव? लक्काप्पा केंगार आहे. बरं. गाव कात्राळ. कात्रामध्ये जिल्हा परिषद निवडणूक लागली, माहित आहे? माहिती आहे की काय कोणाच्या बाजूने वातावरण आहे? आपण कमळची बाजून आहे. कमळच्या? हा, जे ते म्हणते कमळाचं आहे. मग आपल्यात काम तिनेच केलेलं आहे, दुसरं कोणी काम केलं नाही. ते 15 वर्ष 20 वर्ष त्याचंच बोंबलं की मग आता हे आपण समाधानदादा दादा हे काम केलेलं आहे ते त्यांच्या बाजूनच आम्ही आहे. बरं. जनता एकंदरीत काय म्हणते गावातले? हाय कमळ चांगला आहे. त्यांचे 2 उमेदवार उभे जिल्हा परिषद. होय. कोण आहे ते? दुधाळ चेअरमन आहे बरं. आणि एक मल्लाळ आहे. काय त्यांच्या कार्याबद्दल काय माहिती आहे? चांगलं काम करणार माणसं आहे ते त्यांनी उभा केले, ते त्यांना आम्ही मदत करणार आहे. गावातनं किती टक्के मतदान होईल त्यांना? 80% होईल. नमस्कार. काय नाव? बाळू पटेल, बरं. गाव? कात्राळ. काय म्हणते कात्राचं वातावरण? कात्राळ 1 साईड आहे, वन साईड. हा. कुणाला? कमळाला. बरं. काय कमळाचं काय काम? माननीय दादा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी इथं 10 कोटीची निधी आलेला आहे. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे जलजीवनचं काम झालेलं आहे. इथं अगोदर सगळे स्त्री लोक डोक्यावर हंडा घेऊन दूर प्यायचं पाण्यासाठी भटकत होते. आता प्रत्येकाच्या घरासमोर नळ झालेला आहे. सर्वात मोठा प्रश्न मिटलेला आहे पाण्याचा. त्यासाठी
इथं सर्व आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय आमचे दादासाहेब सरपंच यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. सध्या जिल्हा परिषदेला त्यांचे 2 उमेदवार उभारले माहीत आहेत का? हां, माहीत आहेत. कोण आहेत? मल्लाळे आहेत. मल्लाळे आणि दुधाळ शेठ. संगीत काय अक्का त्यांचं दुधाळ. वातावरण एकंदरीत काय गावात छान आहे, छान आहे. सपोर्ट चांगला आहे. निवडून येतील? हो, 100%. नमस्ते. नमस्कार. काय नाव? सागर दादा बनवले गाव? कात्राळ. बरं, कात्राळमध्ये एकंदरीत जिल्हा परिषदेचं वातावरण काय आहे? सध्या भाजप आहे पूर्ण? हो पूर्ण. सध्या काय सध्या भाजप? मी कंटिन्यू सांगू शकतो की सध्या 98% तरी माझ्या मताने, मी काय 100 म्हणत किंवा 95 किंवा 90 म्हणत नाही, 98% हे सध्या भाजप आहे. म्हणजे सर्वसामान्य जनता भाजपच्या पाठीमागे हो. असं तुमचं म्हणणं हो आहे? होय. काय कारण काय भाजपच्या कारण की पाठीमागे? त्यांनी कोणतं काम असं राखल्यास विषय नाही. सध्या पूर्ण काय करायची गोष्टी केल्या त्या, आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे मात्र जे राहिले त्या ते पण ते पूर्ण करू शकतील हे आपली पूर्ण सध्या 100% आपला विश्वास आहे त्यांच्यावर. बरं. हो सध्याला त्यांचे उमेदवार उभे आहेत हनुमंत शेठ दुधाळ, हो, त्यांच्या हो. घरचे संगीत अक्का, हो आहे संगीता काय आहे त्यांच्याबद्दल काय म्हणतात? सध्या त्यांचं काय सध्या पूर्ण, कारण की ते आणि आपला सध्या 100% त्यांच्यावर विश्वास आहे की 100% विश्वास आहे की ती गावात राहून ती पूर्ण बाकीच्या काही गोष्टी आहेत ते पूर्ण करू शकतात. सध्या ते आता जर इलेक्शन आले तर इलेक्शन आहे सगळं चालू आहे, पण 100% ते निवडून जर आल्या किंवा सगळं काही गोष्टी हे झाल्या तर ती गावात राहून सगळं काय गोरगरिबाचं काय असेल ती सध्या करायची तयार आहेत. आणि मेन विषय म्हणजे ती कोणी आजपर्यंत समजा ते किरकोळ कोणताही कार्यक्रम असू द्या, ते सध्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये समजा त्यांना बोलवलं बाबा तुम्ही या म्हणून तर ती येतात. असं काय नाही की बाबा छोटे मोठे बाबा माणूस बघून असं काही असा विषय नाही, आणि ती येतात आणि गोरगरिबाला ती मदत करतात. अभिन बाबूलाल पाटील, गाव? कात्राळ. काय म्हणते वातावरण गावातलं? वातावरण चांगलं आहे आमचं. BJPला आहे. बरं, काय बीजेपीने गावात विकास केला का? केलं आहे. काय काय केलंय? पाणीपुरवठा हेर केली आहे, दवाखाना केलं आहे, बरं गावात सगळं रोड केले ती बरं. चांगलं केलं आहे. आमच्या तळ्या चांगलं बांधून दिलं आहे आम्हाला. 50 एकर पाणी आहे त्या तळ्यात. सध्या जिल्हा परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. हां, त्यांचे दादाने 2 उमेदवार दिले ते दिलेत. कोण माहीत आहेत का? माहीत आहेत. कोण? दुधाळ शेठ हां. आणि मल्लाळ अर्जुन मल्लाळ. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक? वैयक्तिक त्यांनी निवडून येतात 100%. निवडून येतील? हा 100%, काही संशयाच नाही त्याच्यात. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? फुलजंती. बरं, काय नाव? सतीश मधुकर कोळेकर. बरं, काय म्हणते वातावरण सध्याला? वातावरण सध्या छान आहे खूप. म्हणजे BJPकडून खूप वातावरण छान आहे. हनुमंत शेठ दुधाळ आणि अर्जुन मल्लाळे ह्या दोघांना वातावरण खूप छान आहे. काय वातावरण एवढं त्यांना त्यांच्या पाठीमागे जाण्याचं कारण काय? कारणं तशी भरपूर आहेत, पण ठराविक कारणं द्यायचं म्हटलं तर हनुमंत शेठ दुधाळ यांचं जे कार्य आहे ना, ते मागील 5 ते 7 वर्षात त्यांनी जे निस्वार्थपणानं कुठलाही जात धर्म न बघता त्या लोकांनी त्यांची सेवा केली आहे. कुठेही त्यांनी जे अडचणीत आलं, कुठं एखादं फॅमिली गरीब फॅमिली अडचणीत आहे, त्यांना आर्थिक निधी देणे, त्यांचे स्कूल, त्यांची शाळा ह्या मार्फत त्यांनी बरेच निधी सगळ्यांना दिलेत. जयंती झाले, म्हणजे गणेश जयंती असू दे, भीम जयंती असू दे, शिवजयंती असू दे, आयले जयंती असू दे, ह्या लोकांना त्यांनी त्या जयंतीला भरपूर सपोर्ट केला आहे. त्यामुळे ही जनता आहे ना त्यांच्या पाठीशी आहे. सध्या हनुमंत शेठ दुधाळ यांनी रोडमध्ये एक बँक काढली, त्या बँकेच्या माध्यमातून अनेक जणांना रोजगार दिला आहे. तसे विरोधकांनी कुठले विकासात्मक काम घेऊन तुमच्याकडे आले का? नाही, त्यांच्या विकासात्मक असं काही भूमिकाच नाही. त्यांच्या कुठल्याही गोष्टीतून किंवा त्यांच्या आश्वासनामध्ये त्यांच्या विकासाचं मतच नाही. त्यांची फक्त एकच टीका टिप्पणी तेवढी चालू आहे. ही टीका टिप्पणी किंवा आमदार नाना भालके यांच्या जे जुन्या काळात जे त्यांनी काम केलं आहे त्यांच्या विश्वासावरच ते अजून पण लढत आहेत. जनता आता कोणाच्या पाठीमागे? जनता संपूर्णपणे समाधानदादाच्या मागे, समाधानदादानंतर दुधाळ शेठ आणि अर्जुन शेठ मल्लाळे त्यांच्या मागे. नमस्कार. नमस्ते. काय नाव? सुरेश निमंगरे, गाव? पौठ. बरं, काय म्हणते पोटचं वातावरण? पौठचं वातावरण काय कमळ आहे सगळं. काय सांगताय? हां, बरं, काय विकास झाला का पोटचं? पौठचा भरपूर विकास केला आमदार साहेबांनी. बरं, काय काय केलं? जे काय नाही गावात ते सगळं केले. बरं, हो, आमदार साहेबाचं काम एक नंबर आहे. आता त्यांचे 2 जिल्हा परिषद उमेदवार आहेत, एक पंचायत समितीला आणि एक जिल्हा परिषदेला. दोन्ही पण चांगले मतं निवडून येते. काय नाव माहीत आहे त्यांचं? होय, कोण आहे ते? संगीत अक्का, हनुमंत दुधाळ आणि अर्जुन मल्लाळे. त्यांचं कसं आहे? नवीन शेठचं काम कसं आहे? दुधाळ शेठचं काम एक नंबर आहे. त्यांनी म्हणजे लोकांना मदत केलेलं आहे. आणि परत कुठलंही काम असलं तर येतात दुधाळ शेठ. आणि कुठल्याही माध्यमातून आपलं कशाही माध्यमातून कोण आजारी आहे, कोण काय आहे, त्यांना सगळ्यांना मदत केलेली आहे. त्यांनी आज 4-5 वर्ष झालं, आत्ताच त्यांनी काम चालू केलेलं नाही, 4-5 वर्ष झालं मदत केलेली आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुभाष सिद्धू सोमते, बरं, गाव? हुलजंती. बरं, काय म्हणते हुलजंतीत एकंदरीत वातावरण?
तर वातावरण सगळीकडे तर बी जे पीचंच चालू आहे, कारण की केंद्रात पण बी जे पी आहे, राज्यात पण बी जे पी आहे. तर आता आपल्याला सर्वांना जिल्ह्यात पण बी जे पीच आणायचं आहे. तेच वातावरण चालू आहे आता बी जे पी सारख्याच. गावात कुठल्या उमेदवार जास्त पारडजर वाटतं? आता सर्वीकडे तर अर्जुन शेठ मल्हार चालू आहे बी जे पीच, कारण की हवा सगळीकडे बी जे पीचीच आहे. आणि त्याच्यामुळे गटातून मग सगळीकडे बी जे पी चालू आहे. अर्जुन शेठ मल्हार त्यांचीच हवा सगळीकडे चालू आहे. नमस्कार. नमस्ते. काय नाव? औदुंबर सोपान निमरे. गाव पोट. काय म्हणते पोटचं वातावरण? पोटचं वातावरण आता सध्या चांगलं आहे. दुधा शेट. बरं. काय दुधाळ शेतचं काय काम? दुधा शेटचं पहिलं सामाजिक काम चांगलं आहे, त्यामुळं आता संगीत अक्का दुधा चांगल्या मताने निवडून येतील, काय अडचण नाही. सध्याला ते BJPकडून उभारले होते. BJPने तुमच्या पोटचा विकास केला? हा केलं आहे. काय काय केलं? आमदार साहेबांच्या माध्यमातून सभामंडप झालेत, रोड झालेत, परत ना ग्रामपंचायत ऑफिस मिळाले, भरपूर कामं झाली. सध्याला विरोधकांनी एक आरोप करणार होते की श्रीमंत विरुद्ध गरीब लढावा. त्या संदर्भात तुमची काय दृष्टिकोन आहे? श्रीमंत गरीब वगैरे तसं काय नसतंय. कारण कसं आहे माहिती आहे का, जो उमेदवार जर प्रामाणिक काम करत असेल, त्याच्या कष्टानं जर तो श्रीमंत झाला असेल तर आपण त्याच्यावरती आरोप करू शकत नाही ना, बरोबर आहे. उद्या तुम्ही श्रीमंत होचाल, पण श्रीमंत जो आहे ते काम करत असेल तर त्याची श्रीमंती काढून चालणार नाही ना आपल्याला. दुसरी गोष्ट आहे, दुधाळ शेट यांनी मरोडीमध्ये एक बँक खोलली आहे, त्या माध्यमातून अनेक जणांना रोजगार मिळवून दिला. असं विरोधकाचं एखादं काम आहे का चांगलं, काय सांगण्यासारखं? विरोधकाचं काहीच काम नाही हो. आता सध्या कसं आहे, पर्याय नाही म्हणून आता तो उमेदवार उभा केलेला आहे. आरोप प्रत्यारोप सध्या चालू आहे, पण दुधाळ शेठचं काम आहे ना तसं सध्या, त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे आहे. श्रीमंती आणि गरिबी हा विषय नाही, श्रीमंती आणि गरिबी हा विषय नंतरचा आहे. आता मला सांगा, एखादा माणूस काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे जायलाच पाहिजे. तो श्रीमंत आहे गरीब आहे कोण बघत नसते. आणि काम करायचं म्हणलं तर थोडंसं तो पण स्टेबल असायलाच पाहिजे ना. उद्या निवडून आला, त्याला जीच अडचण असेल तर मग गोरगरिबांची काय कामं करणार आहे, ही महत्त्वाचं आहे. सध्याला एकंदरीत पोटचं वातावरण काय होईल? पोटचं वातावरण चांगलं आहे BJPच्या बाजूने. नमस्कार. राम राम. नमस्कार. जय महाराष्ट्र. काय नाव? प्रकाश पटाप. गाव? गाव उलजंतीस. फुलजंतीत कुणाचं वार आहे? आता इथं तुम्हाला एकंदरीत सांगायचं म्हणजे पूर्णपणे भाजपा. पूर्णपणे? हो, भाजपामय झालंय पूर्ण. बरं. भाजपने काय विकास केलाय गावात? विकास कामाच्या नावावरतीच आले ना भाजपा सगळीकडं, म्हणजे टेल टू एंडपर्यंत. काय विकास काय केला केंद्रापासून ते आपल्यापर्यंत? फुलजंती गावचा विकास भाजपने काय केला आहे? विकास कामे म्हणल्यावरती तुम्हाला सांगायचं झालं तर शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या किंवा आपल्या रस्त्याची कामं म्हणा, सगळे म्हणजे कुठल्याही कामामध्ये आमदार साहेबांनी भाग घेतला नाही असं होतच नाही. आपण जाऊपर्यंत आणि त्यांनी कामाचं आपल्याला मंजुरी सँक्शन देऊपर्यंत कुठल्याच कामामध्ये म्हणजे कमतरता आलेली नाही, अजिबात आलेली नाही. जिल्हा परिषदेला दुधाळ शेठ आणि पंचायत समितीला मिळाले असे दोन उभारले. हो सगळे. काय त्यांचं वातावरण कसं आहे? वातावरण एकदम छान आहे, जबरदस्त आहे. फक्त आपल्याला लीडच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर आमचं एक चॅलेंज लागलं आहे. फक्त मरोडे गणानं जास्त द्यायचं का हुलजंती गणानं जास्त द्यायचं? कुणाला? दुधाळ शेठला. आणि खाली राहिलं आपलं पंचायत समिती. म्हणजे दोन्हीकडनं कुठल्या पण ठिकाणी सगळ्यात जास्त लीड कोण देईल ह्याच्यावरती चॅलेंज लागलं आहे. डायरेक्ट पालकमंत्र्याने त्याच्यावरती बाईट झालेलं आहे. म्हणजे भाषणामध्ये त्यांनी मरोड्याच्या भाषणामध्ये सांगितलं गेलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? श्याम तुकाराम आकडे. गाव? हाजापूर. काय म्हणते वातावरण तुमच्या गावातलं? वातावरण काय नाही, आमच्याकडे आता सगळ्याच भागात कमळ आहे, भाजप आहे. काय भाजपच का? भाजप म्हणजे काय, आज इतक्या वर्षापासून गेली 35-40 वर्ष आपल्या मंगळवेढ्यामध्ये जे मूलभूत प्रश्न होते, पाण्याचा प्रश्न असेल किंवा सर्वसाधारण रस्त्याचे प्रश्न असतील, काही सामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्याच्या बाबतीतला विषय असेल, तर माननीय समाधानदादा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली 24 गाव उपसा सिंचन योजनेचं काम झाल्यापासून या भागातल्या लोकांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. आणि ह्या भागातल्या जनतेचं म्हणणं होतं की आम्हाला ह्या आयुष्यात कधीच पाणी बघायला मिळणार नाही, कारण पाठीमागं जे होत आलं ते पुढं होणार. परंतु माननीय समाधानदादांनी हातात घेतला तो विषय आणि तो विषय एवढ्या लवकर मार्गी लावला की आता सगळ्यांना वाटतं की निश्चितपणानं आता मलाच हे पाणी बघायला मिळणार, माझ्या पुढच्या पिढीचा विषयच नाही. मीच आता ह्या
पाण्यावर अगदी हिरवं माळरान बघणार असं वाटतंय. राहिला त्यांचे 2 उमेदवार उभे राहिले जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला आहेत. होय. त्यांचं काय वातावरण वाटतं गावात? नाही, आमच्या गावामध्ये काय विशेष नाही, कमळच होणार आहे, काय विशेष नाही, भाजपच होणार. दुधाळ शेटचं काय ह्या भागात काय काम? दुधाळ शेट म्हणजे गेल्या 4 वर्षापासून तुमचे विविध कसले कार्यक्रम असतात, अगदी देवी असेल, गणपती असेल, तुमचे सार्वजनिक काय कार्यक्रम असेल, त्या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असेल. अगदी त्या पाठीमागच्या काळामध्ये त्यांची आमची ओळख पण नव्हती, पण ते जरी नाही आले तर त्यांचा कोणीतरी प्रतिनिधी येणार आणि त्या कार्यक्रमाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो हातभार लावणार आणि अगदी दिव्य असेल, काय पूजा असेल, किती रात्र उद्या सकाळ उद्या ते येणार, भेट देऊन जाणार. आणि ह्या भागातले काय जे प्रश्न आहेत, समजा कुणाला एखाद्याला शाळेची अडचण असेल, काय मेडिकलच्या संदर्भात दवाखान्याची अडचण असेल, तर त्यावेळेस सर्वतोपरी कुठलंही नाव न करता त्यांनी त्या माणसाला मदत केलेली आहे. सध्या विरोधकाकडून एक आरोप केला जातो की श्रीमंत विरुद्ध गरीब लढाई, या संदर्भात आपण काय बोलतो? आता मला एकच सांगायचं आहे, श्रीमंत आणि गरीब हा आर्थिक दरी किंवा आर्थिक विषमतेचा विषय झाला. पण माननीय दुधाळ शेठ जे आहेत, तर माझ्या दृष्टिकोनातून मी राजकारणामध्ये येऊन मला 27 वर्ष झालं आहे, तर मनाने त्यांच्या इतका श्रीमंत उमेदवार मी आजपर्यंत बघितलं नाही. कारण ते अतिशय सामान्य माणसाला किंवा कुठल्याही स्तरातल्या माणसाला अतिशय चांगल्या प्रकारे सांगतात. आणि त्यांनी सांगितलं आहे, त्यांचं एज्युकेशन जरी कमी असलं तर नेहमी त्यांचा कल आहे की शिक्षण, तुमचं वाचनालय, अभ्यासिका, तुमची व्यायामशाळा किंवा तालीम, असे कुठलेही प्रश्न असू द्या, सामाजिक प्रश्न असू द्या, महिलांच्या बाबतीतले प्रश्न असू द्या, त्यांनी सांगितलं आहे की मी सत्तेत असेल किंवा नसेल, तुम्ही प्रत्यक्ष मला येऊन भेटा, माझ्या परीनं मी निश्चितपणानं तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि आजपर्यंत त्यांचा जो इतिहास बघितला मागच्या 3-4 वर्षातला, तर त्यांनी फुलाची पाकळी, पानाचा देठ हे दिलेलंच आहे, 100% काम केलेलं आहे. आणि आधी ते करतात आणि मग बोलतात असं मला वाटतं त्यांच्याकडे बघितल्यावर. एकंदरीत हाजापूर गावात काय वातावरण होईल शेवटच्या टप्प्यात? काय नाही, हाजापूर गावामध्ये कमळच लीड होणार आहे, त्याच्यात काय वादच नाही, म्हणजे कुठलीही शंका घ्यायचं काय कारण नाही. माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये गेली मला वाटतं 15-16 वर्ष मी काम करत आहे, तर तेव्हापासून आजपर्यंत माननीय आमदार साहेबांच्या बरोबर अगदी ते अपक्ष असतील किंवा कुठलीही निवडणूक असेल, मी त्यांच्या विचाराच्या बरोबर आणि आज मी त्यांच्याबरोबरच आहे. त्यामुळं काय कुठला प्रश्न होईल असं मला काय वाटत नाही. आणि इथं आपलं कमळ हे निश्चितपणानं पुढं जाणार, ह्याच्यामध्ये मला तरी एक तीळ मात्र शंका नाही. आणि माझ्या भागातली सगळी जनता, सामान्य मतदार, कष्टकरी, शेतकरी, सर्व माणसं माननीय समाधानदादांच्या बरोबर आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? कुंडलिक बिरोधी बिचुकले, गाव हाजापूर. काय म्हणते हाजापुराचं वातावरण? हाजापुरात आमच्या कमळाचं चालू आहे सगळं. बरं, काय दुधाळ शेटचं ह्या भागात काय काम? हे 1-4 वर्षात चालू केले त्याने, त्यामुळं सध्या गोरगरिबांचा काही वर तोच आहे. नाही, पण आता इलेक्शन आता लागली, त्या होय. आता निवडणुका लागली, इलेक्शनच्या तुम्ही म्हणता काम 4 वर्षापासून त्यांचं काम गोरगरिबासाठी झटणं वगैरे सगळं चालू आहे. बरं. एखाद्या कुणाचं काय तर आपलं ह्याच्यात शासकीय कामात जर कुणी अडथळा आणला तर त्यांच्याशी सोबत जातो. सगळं गरिबासाठी भरपूर ते करतो आहे. आणि त्यांच्यासाठी ह्या हाजापूर गावातनं सध्या कमळ ही लीड येण्याची क्षमता आहे. हाजापूरचे गावकरी शेटच्या कामावर खुश आहेत? हो, 100% खुश आहे, काय अडचण नाही. नमस्कार. काय नाव? श्रीकांत गवंड, गाव हाजापूर. काय म्हणते हाजापूरचं वातावरण एकंदरीत? हाजापूरचं वातावरण काय कमळ आहे. कमळ? होय. बरं, काय कमळाने काय केलं आहे ना गावासाठी? कमळाने भरपूर काय केलेलं आहे. बरं. आणि जनतेलाही माहीत आहे बरं. काय केले, किती स्कीमा राबवल्या, काय लोकांना काय व त्या पक्षान काय निधी दिला, कुठं काय केलं, भरपूर कामं केले ह्या गावात. त्यांच्याकडून संगीता का उभारले त्या? काय नाही, ते 80% ह्या गावातनं मतदान होते कमळाला. बरं. 100%. काय दुधाळ शेटने गावासाठी काय केलं का काम? केले ना, ती समाजसेवा त्यांची ती जे अगोदर होती ती आता ती पहिल्यापासून आतापर्यंत ही राबवत आली ती, त्यामुळं काय अडचण येत नाही त्यांना. भरपूर कामं त्यांनी आज समाजसेवा भरपूर केलेली आहे. जरी राजकारणात थोडं जरा मागं जरा पहिल्यांदा नव्हते, आता आले ते तरी त्यांनी मागितलं जे काम केलेलं आहे त्यांना त्याचा फायदा होईल भरपूर. जसं दुधाळ शेटने काम केलं तसं जे आता सध्याला उमेदवार उभारले ते विरोधात, त्यांनी काय काम केलं आहे तुमच्यासाठी किंवा गावासाठी? काम केलं असेल काय ना, विरोधात असणारे आता सत्तेत असल्यावर ती काम करणारच नाही ती, कारण त्यांचं काय नाही सध्या, मागं बी नाही, आता ह्याच्या पुढं बी होणारच नाही. कारण ही दुधाळ शेट निवडून येणार, ही 100% काळ्या दगडावर येगा. नमस्कार. राजू निंगाप्पा कोरे, गाव सिद्धनकेरी. काय म्हणते वातावरण गावातलं? काय नाही, BJP चांगला आहे, कारण देशामध्ये नरेंद्र आहे, राज्यामध्ये देवेंद्र आहे आणि मंगळवेढा पंढरपूरमध्ये
क्षेमेंद्र समाधानदादा अवताडे. ह्या आत्तापर्यंत 24 गावामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न होता. तो पाण्याचा प्रश्न मार्गी लावला म्हणजे हा समाधानदादा अवताडे. त्याच्यामुळं आमच्या ह्या भागामध्ये समाधानदादाला पूर्ण किंमत आहे आणि हा एक नंबर माणूस आहे समाधानदादा. कमीत कमी 35 ते 40 वर्ष इकडल्या ह्या भागाला पाणी पाणी म्हणतच झुरवत आणलं. ह्या बहादरानं आता कामच चालू केलं आहे. कमीत कमी 700 कोटीचं निधी आणलं आहे. त्याच्यामुळं ह्या भागात आणि गोरगरिबांना शेतकऱ्यांना महिलांना लाडकी बहीण योजनेतनं पैसे येते ते 2000 रुपये शेतकऱ्यांना नमो शेतकऱ्याचे येते ते PM किसानचं येते ते आणि लोकांना विमा दिलं अनुदान दिलं आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी केलं आहे. म्हणजे ते दुसरं सरकार होतं काँग्रेस सरकार. ह्या सरकारनं लोकांच्या उरावर बसून 5-5 हजार 2-2 हजार त्यावेळी बिलं वसूल करून घेतले दुष्काळात. त्या लोकांनी आता 5 वर्ष काय नाही वीज बिल आहे त्याचं काय नाही वीज देतात पण बिलच नाही ना. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जरा बरंचसं सरकार आहे चांगलं सरकार आहे आणि योग्य सरकार आहे. त्याच्यामुळं आमचं सिद्धनकेरी गाव हे कमीत कमी 90% तर BJP होतं का. नमस्कार. नमस्कार. पंडित माने, गाव बाळून. काय म्हणते वातावरण गावातलं? वातावरण काय आहे? दुधाळ शेठ. दुधाळ शेड लोक लय दुधाळ शेड म्हणाले ते काय करणार? गडीच तसा आहे. बरं कसं आहे गडी? आतापर्यंत 5 वर्ष झाली येऊन संपर्क ठेवला आहे. कुणाच्या अडचणी बघते कुणाला तटलं समजा ही करतोय. 5 वर्ष झाली हेलपाट घालते सारखं. त्याच्यामुळं चांगलं दुधाळ आहे. शेटनी लोकांसाठी काय काम केलं ते सांगा. कामं काय नव्हतं. कुणाला अडचण आली देणं घेणं समजा असं कुणाला तटलं दवाखाना तटला द्यायचं पैसे ही करायचं असं अजून का ते सत्यतच नव्हतं ना ते. त्याच्यामुळे असंही संपर्क लोकांना ठेवला नसताना स्वतः माणसानं तुम्हाला मदत केली आहे. सत्ता आल्यानंतर काय करेल? सत्ता आल्यानंतर काय पालटच करते. आमदार म्हणल्यावर तर काय आता आमदार सोबतीला म्हणलं का त्याच्यासाठी तर त्यानं पक्ष बदलला. उद्या त्या पक्षानं जर आलं तर कुठलीही कामं होत नाही. ती वर सत्ता आहे का त्यांची नाही कुणाकडे जायचं उद्या निवडून आल्यानंतर. म्हणून त्यानं निर्णय घेतला आणि त्याने बदलून इकडं आले की म्हणजे इकडं उद्याला आपल्याला आपण निवडून कशासाठी यायचं आहे कामं करायसाठी. मग तिकडे गेल्यावर कामं होत नाही ती. मग आता इकडं निवडून आलं तर इथं आमदार आहे गज कुठलीही कामं मागून खेचून आणता येते ती. एवढ्यासाठी ती दुधाळ शेटने बँक काढले शाळा काढल्या त्या असं विरोधकांनी काय समाजासाठी काय काम केलंय का? समाजासाठी आत्तापर्यंत काहीच नाही त्यांचं. काही नाही. आता कुठल्या जेव्हा विरोधक मतं मागता येतात तुमच्याकडे? आता त्यांना माणूस मिळाला नसल्यावर मग आपलं 17 जणांना अर्ज भरलं होतं. मग समधी चौकण वेगळं अर्ज भरलं पुन्हा शेवटा दिवशी काढून घ्यायचं. त्या दिवशी मग कुणाचा मेळ लागे नाही मग उभं आपलं उभा केली ती अशी. एकंदरीत तुमच्या गावाचा कल कुणाकडे असणार? दुधाळ शेटकडं. नमस्कार. काय नाव? धनाजी पाटील. बरं काय म्हणते गावातलं वातावरण तुमच्या? गावात चांगलं आहे आमच्या कमळ चांगलं आहे. बरं होय. हनुमंत दुधाळ शेठ. बरं हां सगळं हनुमंत दुधाळ शेडीने काय केलं गावासाठी किंवा गटासाठी? कसं आहे आतापर्यंत 5-6 वर्ष झालं दुधाळ शेठला कुठला पक्ष कुठलं काही नसताना कुठलं पद नसताना कुठलं राजकारणाचा काही विषय नसताना जनसेवेशी संपर्क चांगला ठेवला आहे. गोरगरिबांचा माणूस आहे दुधाळ शेठ. त्याच्यामुळं आमच्यात कमळ चांगलं होतं आहे. कुठल्याही सार्वजनिक कामात असू द्या कुठल्याही अडीअडचणीला असू द्या ते म्हणजे जातीनं उभं राहतात. बाकी त्याच्या पाठीमागे तो कुठला पक्षाचा आहे काय आहे त्याचा विचारप्रचार न करता निस्वार्थपणे त्यांनी म्हणजे आतापर्यंत 5-6 वर्ष झालं जनतेशी संपर्क साधला आहे. त्यांच्या शेठच्या मिसेस संगीता अक्का ह्या निवडणुकीत उभारले जाय त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय नाही चांगलं आहे त्यांचा काय विषय नाही. आमदार साहेबांनी आपल्या भागात काही विकास केला आहे? आमदार साहेबांचं काम भरपूर आहे समाधानकारक काम आहे. तरी एखादं उदाहरण सांगा ना आम्हाला. आता 24 गावचा पाण्याचा प्रश्न 50 वर्ष झाला हा प्रश्न पाठीमाग राहिलेला होता. निवळ कुठं कागदावरच कुठं ह्याच्यावर त्याच्या आतापर्यंत त्या पाणी प्रश्नावर राजकारण झालं. तर आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे. हां विरोधक काही म्हणतात काय ते येतच नाही पाणी ते पायपा तयार करायची कंपनीज काढली आहे. त्यांना प्रत्यक्षात विरोधकाला माझं आव्हान आहे आम्ही बोलतो म्हणून तुम्ही ऐकू नका. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून या आणि मग तुम्ही बोला. त्यामुळे आमदार साहेबाच्या माध्यमातून काम चांगलं आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? भाऊराव एलमार येडराव माझी डेप्युटी सरपंच. बरं काय म्हणते तुमच्या येडगावमध्ये वातावरण कोणाचं आहे? वातावरणाचं आज आमच्याकडं भाजपचंच आहे. बरं मग तुमच्या गावाचा उमेदवार उभारलाय म्हणा कोण? उमेदवार उभा राहिला इकडं जनसंपर्कात असला पाहिला 4 माणसात उभा राहायला पाहिला आला पाहिला अडचणी लोकांच्या बहिल्या पाहिल्या. बरं इलेक्शन लागलं का मग अर्ज भरायचं आणि परत मला मत द्या म्हणायचं कोण उभा राहायला लागलं आहे. आज रात्रीच आमची बैठक झाली
काशीनाथ पाटलाच्या माजी सभापती बरं त्यांच्या वस्तीवर तिथं सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतला की कमळाच्या महागात जायचं आणि आपण कमळालाच मतदान करायचं. म्हणजे तुमची येडराव गाव पूर्ण कमळाई माजून आहे. 60-70% जर कमळा महाग आहे येडराव गाव यड्राव गाव उमेदवार असून बरं काय तेव्हा तुमच्या गावात त्यांनी मानेने काय काम केलं नाही का? अजिबात कुठलंच काय काम नाही हो. फक्त इलेक्शनच्या टायमाला यायचं आणि तेवढ्यापुरतं मग अर्ज भरला का मग म्हणायचं मतदान हे द्या. बरं आता पाणीदार आमदार म्हणून आमच्या गावाला मशानभूमी दिली, परत समाज मंदिर दिलं, रोड केलं. कुठलं काम म्हणजे आमच्या संजय सरपंचानं आता सध्या असा धडपडीचा सरपंच आहे. गेलं न आमदार साहेबाला जर सांगितलं, आमदार साहेब कुठलंच काम ना म्हणत नाही. बरं थोडं लेट होईल करणारच. दुधाळशेच्या कामाबद्दल काय म्हणताल तुम्ही? दुधाळशेठच्या कामात संपर्क त्याच्या तोडीला दौलत माने बसू शकत नाही हो. बरं 2 वर्षापासून दुधाळशेठ जनसंपर्कात आहे. बरं आता जवळजवळ 2-3 वर्ष झाले ते जनसंपर्कात आहे. लोकांच्या अडचणी कोण गोरगरीब गेला एखाद्या वेळेस काय असं आहे तसं आहे म्हणलं का त्याची अडचण सारायचं जाग्याला फोन करून किंवा स्वतः जाऊन अडचणी सारतायची. जसं दुधाळ शेटने बँक सुरू केले, पतसंस्था सुरू केल्या, त्या शाळा सुरू केल्या, तसं तुमच्या गावातल्या विरोधकांनी काय सुरू केलं का? काहीच नाही कुठलंच काही नाही. कुठलंच म्हणजे बँक नाही, कुठलं काय नाही, कुठलं कामधंदासुद्धा नाही, लोकांच्या गोरगरिबाच्या अडचणीसुद्धा नाही. परंतु दुधाळ शेठ कुठं पण असू द्या, आता एखाद्या वेळेस आपला उत्सव असू द्या गावात, एखादा यात्रा असू द्या, तिथं आमंत्रण दिलं आला का 5,000 5-50,000 रुपये खर्च करून बक्षीस लावून गाजावाजा करूनच जाणार आहे. अशातलं ते दुधाळ शेठ आहे. की नुसतं नावानं दुधाळ शेठ म्हणून नाही, खरोखर दिलानं सुद्धा ते लय मोठं आहे आणि माणुसकीनं सुद्धा. त्यामुळं 2 वर्षापासून त्याचा जनसंपर्क आहे प्रत्येक ह्या त्या 32 गावात 35 गावात कुठं पण. आणि कुठं पण जावं तुम्ही बघा, जर दुधाळ शेठचं नाव नाही घेतलं तर मग म्हणा. आणि आज मी सांगतोय की 101% दुधाळ शेठ बसले.